नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी खेड आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 27 ते 1 ऑक्टोबर या दरम्यान पावसाचा खंडा राहण्याचा अंदाज आहे. पण काही ठराविक जिल्ह्यातच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, 27 तारखेला मुंबई, पालघर, नाशिक तसेच अहमदनगर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच नंदुरबार या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे आणि नागपूर साईडला, विदर्भ साईडला थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे 27 तारखेला. तर शेतकरी मित्र 27 तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम वातावरण हे ढगाळ राहणार आहे, परंतु पाऊस हा पडणार नाही. फक्त पाहिला असता मुंबई, कोकण आणि नाशिक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी फक्त पावसाचा अंदाज आहे. इतर जिल्ह्यात पावसाची 27 तारखेला वातावरण नाही. तसेच शेतकरी मित्र 28 तारखेला देखील आपण पाहतात 28 तारखेला पाहिला असता जवळजवळ महाराष्ट्रात पावसाची खूप उघडीप राहण्याचा अंदाज आहे. फक्त नाशिक, मुंबई, पालघर याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि संभाजीनगरच्या काही भागामध्ये तसेच नागपूर साईडला थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागपूर, अकोला या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि संभाजीनगरला देखील थोडाफार पाऊस पडू शकतो एकदम नॉर्मल. तर शेतकरी मित्र 29 तारखेला पाहिला असता 29 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. फक्त मोजक्या जिल्ह्यातच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोलापूरच्या काही भागामध्ये, अक्कलकोटच्या साईडला थोडाफार पाऊस पडू शकतो आणि इकडे पाहिला असता चंद्रपूर या ठिकाणी देखील थोडाफार पावसाचा नॉर्मल पाऊस पडू शकतो. आणि शेतकरी मित्र हाच पाऊस 30 तारखेला पाहिला असता 30 तारखेला जवळजवळ सांगली, सोलापूर या भागामध्ये 30 तारखेला पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि हाच पाऊस 1 तारखेला पाहिला असता 1 तारखेला देखील सांगली, सोलापूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. कोल्हापूर या भागामध्ये 1 तारखेला आणि 1 तारखेला जवळजवळ पाहिला असता 1 तारखेला बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडे ढगाळ राहणार आहे, परंतु पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. तर शेतकरी मित्र हा झाला 27 ते 1 तारखेपर्यंत पावसाचा खंड आणि परत 2 तारखेला परत पावसास अनुकूल असे वातावरण तयार होत आहे. तर 2 तारखेला पाहिला असता शेतकरी मित्र संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, अक्कलकोट, धाराशिव, बीड, अहमदनगर, अकोला, पुणे, सातारा, सांगली तसेच इंदापूर, जामखेड, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, लातूर, परळी ते अहमदपूर, परभणी, पैठण तसेच वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी 2 तारखेला पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्र. आणि 2 तारखेपासून हा पाऊस राहिला असता 3 तारखेला देखील हा पाऊस बऱ्याच जिल्ह्यात राहणार आहे 2 आणि 3 तारखेला. तर 3 तारखेला देखील शेतकरी मित्र बार्शी, इंदापूर, सातारा, सांगली, कराड तसेच कोल्हापूर, जत, पंढरपूर, इंदापूर, बार्शी, करमाळा, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, केज, बीड, माजलगाव, लातूर या उदगीर, माजलगाव या भागामध्ये 3 तारखेला देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ तसं पाहिला असता हा पाऊस 4 तारखेला देखील लातूर, उदगीर, अहमदपूर या ठिकाणी राहणार आहे आणि सोलापूर. आणि 5 तारखेला देखील पावसाचे प्रमाण सोलापूर, तुळजापूर, बार्शी, बीड, जामखेड, करमाळा, इंदापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा, जेजुरी, बारामती, दौंड, अहमदनगर या भागामध्ये 5 तारखेला देखील पावसाचे प्रमाण आहे. आणि शेतकरी मित्र हा पाऊस 2 तारखेपासून चालू होतो आणि 5 तारखेपर्यंत 2 ते 5 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. परंतु हा पाऊस शेतकरी मित्र 27 तारखेपासून 1 तारखेपासून पावसाचा खंडा राहण्याचा अंदाज आहे. तरी आपल्या चॅनलवर शेतकरी मित्र आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.